नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला इथे बघा, मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ब्लाऊजला हुक आणि आय बनवायचे असतात। आता इथे बघा, एक साइडला मी हे मशीन वरतीच आय केलेले आहे। आपल्याला आता हुक लावून घ्यायचे। चला आता हुक लावायची मी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघा, मी मार्किंग करून घेतलेली आहे। जिथे आपण आय बनवलेली आहे त्याच्याच पुढे आपल्याला मार्किंग करून घ्यायची। आता तुम्ही बघा, 6 हुक लावत असाल तर 6 मार्किंग करून घ्यायचे। आता इथे बघा, याची ब्लाऊजची उंची कमी असल्यामुळे इथे मी 5च हुक लावणार आहे। आता बघा, इथे मार्किंग केलेली आहे, तिथे आपल्याला काय करायचंय ते दाखवते मी तुम्हाला। सर्वात पहिले हे बघा, आता इथे बघा, ही मशीनची सुई घेतलेली मी। ही बघा, ही मशीनची सुई जेव्हा आपली इथे हे नोक आहे ना खराब होतं ना, आपण काढून टाकतो ना, ती मी सुई घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, इथे बघा एकदम जवळून दाखवते। इथे एकदम पाव इंच इकडे पुढे कपडा सोडून द्यायचा आणि इथे आपल्याला ही सुई ह्या पद्धतीने अशी हे बघा इथून काढायची आहे। अगदी थोडासा कपडा अडकवायचा आहे। हे बघा, इतका बघू शकता, जवळून दाखवते ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त सुई पुढच्या साईडला आपल्याला काढून घ्यायची। हे बघा, इथून आपल्याला ही सुई आहे ना फक्त बाहेर ओढून घ्यायची अशी। हे बघा इथे ह्या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचंय, हुक घ्यायचं आहे। आता इथे बघा, हे हुक मी घेतलेलं आहे आणि आता इथे बघा, हे आपण छोटंसं होल पाडलं ना, त्याच्यामधून आपल्याला असं इथे ओवून घ्यायचंय हे हुक। हे बघा, आता इथे पहिले मी ओवून घेते, नंतर पुढे तुम्हाला दाखवते। हे बघा, दिसत असेल तुम्हाला, इथून आपल्याला अगदी छोटंसं इथे बघा, हे बघा इथे। आता हे हुक आपल्याला पुढे करायचंय। आता त्याच्यानंतर आपल्याला हे हुक आपल्याला ह्या बाजूला असं करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने। परत आता दुसरं पण ह्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय। आता इथे बघा, अगदी हे बघा, याच लाईनीला आपल्याला इथे बरोबर परत ही सुई आहे ना अशी थोडीशी, हे बघा इथे अशी, हे बघा इतकीच घालायची आहे, जास्त पण कपडा नाही घ्यायचा। हे बघा, त्याच्यानंतर इथून आपल्याला फक्त अशी बाहेर काढून घ्यायची। इथे बघू शकता या पद्धतीने। इथे बघा, इथे अशी बाहेर काढायची, म्हणजे इथे आपल्याला हुक अटकवायला जागा भेटते। आता इथे बघा, हुक आहे ना, हे बघा असं ठेवायचं आणि इथे पकडायचं। हे बघा इथे असं, हे बघा असं पकडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे याच्यामध्ये ओवून घ्यायचंय, म्हणजे अडकवून घ्यायचंय। आता इथे मी अडकवून घेते। हे बघा, इथे मी अडकवून घेतलेलं आहे कपड्यामध्ये। हे बघा इकडे। आता त्याच्यानंतर हे हुक आहे ना आपल्याला असं इकडच्या साईडला असं करून घ्यायचं। हे बघा, बघू शकता या पद्धतीने आपल्याला पहिले पूर्ण हुक असे कपड्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावर असे अडकवून घ्यायचे। चला आता मी पहिले पूर्ण हुक असे लावून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, अजून आपले 2 हुक राहिलेले आहे अडकवायचे, ते पण आपण त्याच्यामध्ये अडकवून घेऊ कपड्यामध्ये। हे बघा, मी पूर्ण पहिले बघा सर्व 5 हुक अशी अडकवून घेतलेले आहे। या पद्धतीने असे थोडेसे कपड्यामध्ये अडकवले ना हुक, तर आपलं ब्लाऊज फाटतं तरी पण हुक आपले निघत नाही। आता आपल्याला चला शिवून घ्यायचे। आता ते कसे शिवायचे ते पण दाखवते मी। आता आपल्याला बघा इथे सुई घ्यायची आणि ही सुई ना मी बघा 4 पदरी धागा ओवलेला आहे। हे बघा, म्हणजे डबल करून धागा घ्यायचा आणि तो ओवायचा, म्हणजे हा 4 पदरी धागा तयार होतो। आता आणि गाठ मारून घ्यायची। आता इथे बघा, मी कडेला गाठ पण मारून घेतलेली आहे। हे बघा इथे। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, धागा थोडासा आहे ना जास्तच घ्यायचा, म्हणजे आपली हे पूर्ण हुक त्याच्यामध्ये झाले पाहिजे। धागा तोडत बसायचं नाही। आता हे बघा काय करायचं, इथे आपल्याला अंगठ्याने असं वरती दाबून धरायचं। हे बघा हुक, आणि त्याच्यानंतर आता इथे बघा आपल्याला, हे बघा इथून सुई वरती काढायची ह्या पद्धतीने।
हे बघा. आता त्याच्यानंतर परत तिथूनच आपल्याला वरती सुई काढायची. आता इथे आपल्याला हा दोरा आहे ना, हा आपल्याला असा सुईला फेरा मारायचा आहे, म्हणजे गाठ मारायची आहे. आणि नंतर सुई आपल्याला हळूहळू वरती ओढायची. हे बघा, म्हणजे इथे आपली गाठ तयार होते. हे बघा, अजिबात हुक निघती नाही या पद्धतीने हुक लावले तर. आता इथे बघा एकच मी, हे बघा, म्हणजे एकच वेळेस इथे मी ओवून घेतलेलं आहे, तरी पण आपला हे बघा हुक अजिबात हालत नाहीये. आता परत मी दाखवते. हे बघा, इथून आपल्याला सुई एवढी इतकीच वरती काढायची. हा धागा आहे ना, हे बघा, इथे हा सुईमध्ये ओवलेला आहे ती बाजू, ती आपल्याला ह्या सुईमध्ये अशी गोल फिरवून सोडून द्यायची. त्याच्यानंतर सुई आपल्याला वरती काढून घ्यायची. आता त्याच्यानंतर इकडचं झाल्यानंतर इथे बघा 3 वेळेस सुई आहे ना याच्यामधून घ्यायची किंवा 4 वेळेस. आता त्याच्या शेजारी इथून पण तसंच करायचं. हे बघा, इथून आपल्याला सुई, कपडा पण अडकला पाहिजे त्याच्यामध्ये. हे बघा, इथून वरती आली आहे. आता आपल्याला काय करायचं, हे बघा, हा धागा आहे, हे बघा, इथे हा सुईमध्ये ओवलेला आहे तो, हे पकडायचं आहे या पद्धतीने. आणि तो धागा आपल्याला सुईला असा वेढा मारायचा आहे. हे बघा, आणि सोडून द्यायचं आहे. नंतर आपल्याला सुई फक्त वरती ओढून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने बघू शकता. आणि इथेही गाठ आपली तयार होते. हे बघा, परत आपल्याला इथून सुई वरती काढून घ्यायची. सुईला असा वेढा मारून घ्यायचा आणि सुई धागा ओढून घ्यायचा. हे बघा, 3 टाइम आपल्याला दोन्ही पण होलातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे बघा, एकदम जवळून दाखवते तुम्हाला. इथे वरती हुकाच्या इथे बघा, जिथे आपण अटकावलंय तिथून आपल्याला सुई खालून घालायची आहे. हे बघा, इथे हे बघा, इथून सुई घातलेली आहे. आता ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची. हे बघा, इथे काढली. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा पण तिथूनच आपल्याला ओवून घ्यायची. हे बघा, इथून ओवली. आता काय करायचंय, हा बघा, हा धागा आहे. आता आपल्याला काय करायचंय, वरती ना हा सुईमधला धागा आहे ना तो नाही घ्यायचा. हा इकडचा धागा आहे ना तो आपल्याला फक्त या हुकाला अडकावून घ्यायचा. हे बघा, नंतर आपल्याला सुई अशी ओढून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने, म्हणजे इथे आपल्याला गाठ आपली पॅक बसते. परत एकदा दाखवते. हे बघा, इथून सुई आतमध्ये ओवली. आता इकडे हा धागा होता बघा, इकडचा नाही. आपण इकडे काय केलं, हा धागा होता ना त्याने वेढा मारला, पण इथे वरती आल्यानंतर आपल्याला हा पुढचा धागा असतो ना त्याने वेढा मारायचा असतो. हे बघा, इथे सुई याच्यामध्येच ठेवून घेतलेली आहे, अडकवलेली आहे. आणि ती फक्त अशी हुकाला इथे आपला हा धागा गोल फिरून घ्यायचा आणि सुई ओढून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, आता इथे ही गाठ तयार झालेली आहे आणि परत सुई त्याच्यामधून ओवून घ्यायची. हे बघा, दुसऱ्या वेळेस असं करायचं. हे बघा, आता इथे बघा ही गाठ आपली तयार होते, बघू शकता. हे बघा, या पद्धतीने हुक लावायचे असतात. चला, आता इथे झालेलं आहे. आता दुसरं हुक लावून दाखवते तुम्हाला. आता इथे पण बघा, इथे असं बोट ठेवायचं. इथून आपल्याला सरळ पकडा पहिल्यांदा असं हुक, नाही तर ते वाकडं तिकडं होऊन जातं. हे बघा, इथून आपल्याला सुई वरती काढून घ्यायची पहिल्यांदा. हे बघा, इथून काढली वरती. परत आपल्याला दुसऱ्यांदा पण तिथूनच वरती सुई काढून घ्यायची आहे. हे बघा, अर्धीच काढली मी. आता हे बघा, आपल्याला काय करायचंय,
इथून आपल्याला हा धागा गोल मारून घ्यायचा आहे सुईला आणि इथे आपल्याला सुई धागा असा ओढून घ्यायचा. परत एकदा दाखवते. हे बघा, आपल्याला 3 वेळेस म्हणजे 3 गाठ बसतात बरोबर. हे बघा, आता इकडचं झालं. त्याच्यानंतर हे बघा, हा धागा आहे ना, हा थोडासा आहे ना इथे याच्या आतमध्ये थोडासा असा इकडे करायचा आणि इथून आपल्याला हे बघा, मी कुठून बघा सुई ओवलेली, इथून आपल्याला याच्यातून घ्यायची. पहिले अशी घेतली तरी चालेल. इथे पण हे बघा गाठ आपली तयार होईल. याच्यातून सुई घालून घ्यायची. हे बघा, बघू शकता अजिबात आपले हुक निघती नाही. कसाही हुक लावा आणि किती टाईट ब्लाऊज घाला. हे बघा, परत एकदा दाखवते. इथून सुईवरती काढली. आता तुम्हाला लगेच एक बाजूचा इथे बघा, जो धागा आपण इथे ओवलेला आहे सुईमधला, तो धागा सुईला फक्त वेडा मारून घ्यायचा आणि असा ओढून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हुक लावायचे असतात. बघू शकता. आता इथे पण तसंच इथून आपल्याला थोडंसं ओवून घ्यायचं आणि लगेच आता मी काय करते, हे बघा, इथे ना इथून लगेच घेतलाय अडकावून. हे बघा, आता परत आपल्याला तसंच तिथून सुई खालून टाकायची आणि हा धागा आहे ना, हा आपल्याला याला वेढा द्यायचा आहे. म्हणजे तिथे गाठ आपली तयार होते आणि इथून परत सुई आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर. बघू शकता, या पद्धतीने असे हुक लावायचे असतात आपल्याला. चला आता मी सर्व हुक लावून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे दिसतात ते. असाच अजून एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, ब्लाऊजला हुक कसे लावायचे, आई कसे बनवायचे. चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. ती पण खूप सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. आता हे बघा, फक्त आपल्याला इथं याच्यामध्ये ना गाठ आली पाहिजे. म्हणजे कसं हुक आहे ना अजिबात लवकर हालत पण नाही आणि ब्लाऊज फाटेल पण हुक आपलं निघत नाही. ह्या पद्धतीने हुक लावायचे. आता ह्या ब्लाऊजला मी मशीनवरतीच आई बनवलेले आहे. आता आई कसे बनवायचे त्याचा पण व्हिडिओ मी बनवेल एखाद्या वेळेस. बघू शकता इथे ह्या पद्धतीने मी असे हुक लावते. अजून भरपूर सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग दाखवलेली आहे, पेपर कटिंग, कटोरीचे पण दाखवलेले आहे. असेच मी तुम्हाला कटोरीचे, प्रिन्सेस कटचे, पेपर कटिंग पण दाखवणार आहे. हळूहळू आपण सगळंच बघणार आहोत. इथे बघा आपले हुक पण लावून झालेले आहे, बघू शकता. आणि दोरा आहे ना पूर्ण म्हणजे काही तोडत बसायचा नाही, सारखं सारखं भरपूर घ्यायचा दोरा आणि 4 पदरी घ्यायचा. हे बघा पूर्ण आपले हुक इथे लावून झालेले आहे, बघू शकता. अजिबात हालत नाही. कस्टमर तुम्हाला कधीच काही बोलणार नाही हुकांवरून, या पद्धतीने हुक लावले तर. आता इथे बघा मी हा दोरा कटिंग करून घेते. बघू शकता. आता तुम्हाला मी हुक दाखवते जवळून कसे लागलेले आहे ते. हे बघा सुंदर आपले हुक लागलेले आहे. हे बघा अजिबात इथे ना हलत नाही हुक आणि दोरा पण तोडायचा नाही. बघा किती छान अशी दोऱ्याची पण डिझाईन दिसते तशी. हे बघा ह्या पद्धतीने असे हुक लावायचे, बघू शकता. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.